नमस्कार, रोहिदास जुगला यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. घाटावरती पाहायला गेलं तर 3 फेऱ्याचं मैदान आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, परंतु मुंबई बिनजोड जो काही आपल्याला क्षेत्र आहे यामध्ये आपल्याला एक नवीन मैदान आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. आणि नक्कीच एक 2 वर्षानंतर पुन्हा एकदा वासरेकोंडा आयोजित आपल्याला नवीन फाटी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच उद्या दिनांक 7 डिसेंबर 2025मध्ये त्याच पाठीवरती भव्य असं आपल्याला बिंजोडचा आखाडा आपल्याला पाहायला मिळेल. दीपक शेठ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नक्की त्या पाठी संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत. तसेच बक्षिसाचं स्वरूप काय असेल याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. नक्कीच समवेत कमिटी मेंबर आहेत. तर प्रथम मी बोलत मी तुषार दिसले, शिरसे येथील रहिवासी आहे. आणि आमचं कमिटीमध्ये नितीन जाधव असो, अतुल भोईर, कौशल लोले आमचे ग्रामस्थ आहेत, अवलस शिरसे गावाचे. मग यामध्ये आता फाटी जी काय आपण बनवली, किती दिवस लागले जवळजवळ फाटी बनवण्यासाठी? फाटी म्हणजे पूर्ण हे मोकळं रानच होतं तसं, म्हणजे 2 वर्षापूर्वी इथं मैदान झालेलं, परंतु पाऊस किंवा झाडी वगैरे म्हणजे गवत वगैरे करून आम्ही सगळं साफ वगैरे करून आत्तापर्यंत एक आम्हाला 20-25 दिवस गेले फाटी एकदम ओके करण्यामध्ये. आता प्रत्येक फाटी मैदान बनवण्यासाठी हातभार हा महत्त्वाचा असतो. आता हातभार कोणाचा लागला? हातभार म्हणजे असं आम्ही कोणाची म्हणजे आर्थिक मदत म्हणून नाही घेतली. आमची जे कमिटीमधले आम्ही आज 8-9 मेंबर आहोत, म्हणजे आमच्या गावातले आणि आवळस असो, वासरेकोंडा परिसरामधले आम्ही स्वतः सगळ्या पोरांनी हे करून ती पाठी तयार केली. कुठल्याही राजकीय नेता असो किंवा कोणाकडून असं आर्थिक मदत घेतली नाही. तर महत्त्वाचा प्रश्न असा की प्रत्येक आपण व्हिडिओ बघत असतो त्यामध्ये कमेंट येत असतात की फाटीचा जो अंतर आहे तो किती आहे? फाटी साधारण आपली एक 900 ते 950 फूट फाटी आहे. आणि पूर्ण मातीचा खडा वगैरे कुठल्याही प्रकारचा खडा माती फाटीला नाही आहे आपल्या अजिबात. त्यामुळे बैलांना पळायला पण सोयीस्कर होईल. आणि पुढे आवरायला सुद्धा भरपूर जागा अशी आहे, बैलांना उतरायला किंवा बैल बांधण्यासाठी म्हणा भरपूर मोकळी अशी जागा आहे. की सुरुवातीला मी बघितलं की एकदम सरळरित्या आपल्याला फाटी पाहायला मिळते. आता मेन महत्त्वाचं म्हणजे बॅरिगेशन देखील महत्त्वाचं आहे. बॅरिगेशन किती पर्सेंटेज आहे? बॅरिगेड आपलं 90-95% बॅरिगेड आहे आणि खाली मातीचे ढूब आहेत. आणि आपण जी गाडी जमलेली गाडी जी सोडणार आहोत ती जशी टोकनप्रमाणे गाडी तेव्हाच आपण आतमध्ये जाऊ, जेणेकरून आपली आतमध्ये फाटीमध्ये गर्दी न झाली पाहिजे आणि पूर्ण गाड्या व्यवस्थित सोडल्या पाहिजे. कॅमेरा मी सुरुवातीला 2 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात आणि सेंटर जागी एक 3रा कॅमेऱ्याची देखील आपण सोय केलेली. याबद्दल काय सांगू? 3रा कॅमेरा यासाठी की बऱ्याच जणांचं आम्हाला जसं समजलं की सुट्टीसाठी कॅमेरा पाहिजे बैलांचा, किंवा कारण धाग्यापासून पूर्ण एंडपर्यंत कॅमेरा झुमिंगसाठी कधी कुठे व्हिडिओ ब्लर होते किंवा काय, म्हणून आपण एक 3रा कॅमेरा ॲडिशनल ॲड केला त्यात की जेणेकरून सुट्टीची व्हिडिओ असेल ती पारदर्शक व्हावी यासाठी. महत्त्वाचं म्हणजे एक भव्य असं मैदान उद्या होणार आहे आणि त्यासाठी बक्षिसाचं स्वरूप यामध्ये नेमकं काय सांगायला आपण? बक्षिसाचं स्वरूप अशा प्रकारे आहे की आपल्याला दीपक सिंग सावंत काढावचे त्यांनी आणि खारघरचे लक्ष्मण पाटील यांनी आपल्याला मदत केली आहे. त्यात आपण जी दुपारी 1 वाजेपर्यंत ज्या गाड्या होतील, मग 10 हो किंवा 20 हो किंवा 15 हो किंवा 2 गाड्या का नाही होतील, त्यात आपण लकी ड्रॉ काढून त्या गाडा मालकाला जो कोण जिंकेल त्यात आपण लकी ड्रॉ काढून त्याला सायकल देणार आहोत. आणि 21,000च्या पुढे ज्या काही शर्ती होतील, अर्धा गोंडा, 1 गोंडा, 2 गोंडे यांना आपण लकी ड्रॉप्रमाणे 2 सायकली देणार आहोत. आणि 2 मॅट आहेत. मॅटचं स्वरूप अशा प्रकारे की 11 ते 20,000 मध्ये ज्या शर्ती होतील त्यांना आपण मॅट देणार आहोत. नाव काय किती वाजता? नावनोंदणी आपली सकाळी 10 वाजता आपण चालू करणार आहोत आणि नावनोंदणी दुपारी 3 वाजता बंद करणार आहे. आणि गाड्या आपला 6-6:30चा टायमिंग आहे की गाडी पायथ्यावर खाली जर गाड्या मालकांनी लवकर आम्हाला सहकार्य केलं तर आपण मैदान पूर्णपणे रितसर घेऊ. आणि जर त्यांनी जर केली तर आपण 6 वाजता अड्डा पूर्ण बंद करणार आहे, कारण अंधार होतो, बैलांना दुखापत होऊ शकते. बरोबर. मग किती गाड्यांची नोंद घेतली जाईल? आपण तसं 140 गाड्यांची नोंद घेणार आहोत. 20 ते 30 गाड्या आपल्या बिंजोडच्या असणार आहेत आणि बाकी गाड्या आपण नावनोंदणी करून आणि बॅनरवरच्या गाड्या. आणि खास करून बॅनरवर जी गाडी जमणार आहे त्यांना एकच विनंती आहे की तुमच्या गाड्याच्या बॅनरवर जमतात तर तुम्ही लवकरात लवकर सकाळी नोंद करून घ्यावी आणि 1 ते 1.5-2च्या आत तुमच्या गाड्या कवर करून घ्याव्यात. आता गाडी बॅनरवर तुम्ही जमवता 1 ते 2 वाजता, टायमिंगवर सुद्धा टाकता तुम्ही का गाडी 2च्या आत होईल, 1च्या आत होईल, आणि तुमची गाडी पायथ्यावर जाते संध्याकाळी 4 वाजता. त्यामुळे ज्या गाड्या आपण नावनोंदणी करून इथं जमून ज्या गाड्या घेतलेल्या असतात त्या गाड्यांना मग पुढं अडचण निर्माण होतं. आणि काही फेरेवाले असतात ते मधून गाड्या टाकतात. तर ज्यांना कोणाला फेऱ्या टाकायच्या आहेत तर त्यांनी 2च्या आतमध्ये सगळे फेऱ्या टाकून घ्या, जेणेकरून संध्याकाळी तुमच्या फेऱ्यांमुळे कधी गाडी सुटते आणि तुमचा फेऱ्यामध्ये असतो, मग ती गाडी सुटलेली असते, ती काय तुमच्या सगळ्याच्या अंगावर येते, बैलांना लागतं, ड्रायव्हरच्या लागतं. तर असल्या कुठल्या गोष्टी करू नका. ज्यांना कोणाला फेऱ्या टाकायचे आहेत त्यांनी 1 ते 1.5च्या आतमध्ये फेऱ्या टाकून घ्या
आणि जे बॅनरवर गाड्या जमतात त्यांनी कृपया लवकरात लवकर आम्हाला सहकार्य करून 2च्या आत तुमच्या बॅनरवरच्या गाड्या करून घ्या. बघा, प्रत्येक मैदानाला ना एक आर्थिक मार्गदर्शनपेक्षा एक मैदानासाठी जो मार्गदर्शन हा देखील महत्त्वाचा असतो. 2 महिन्याच्या अगोदरचा आपल्या फाटीचा जर विचार केला, एक मैदानाची फाटीची जे नियोजन होतं थोडं वेगळं होतं आणि आता वेगळं नियोजन, चांगलं नियोजन आपण पाहायला मिळतं. यासाठी कोणाचं मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन म्हणजे आम्ही पोरांनी विचार केला की आपण सगळे नवीन आहोत त्या क्षेत्रात. म्हणजे आम्ही गाडा मालक आहोत सर्वजण, जे आमच्या कमिटीमध्ये आहे सर्व गाडा मालक आहोत, पण फाटी किंवा आयोजनामध्ये आम्ही सर्व नवीन आहोत. त्यामुळे आम्ही सरदार कांबळे असो, सरदार कांबळे असो, प्रफुल्लदादा असो, आकाश खेडे असो यांचं मार्गदर्शन घेतलं आहे. जेणेकरून फाटीची रुंदी असो किंवा लांबी असो यात काही फेरबदल करता येईल का, किंवा बॅरिगेट म्हणा, लाईव्ह पक्षमंच म्हणा, किंवा जी आपलं सुट्टी मेकर असेल किंवा दोरापंच असेल, धागामंच, त्यासाठी काय आहे तर आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं आहे. आणि तसेच आमचे ग्रामस्थ असतील, जे वरिष्ठ आहेत, जुने गाडा मालक आमच्या गावातले, त्यांचंसुद्धा आम्ही एक मार्गदर्शन घेतलं की कशाप्रकारे फाटी आपल्याला उत्तमरित्या बनवता येईल किंवा गाडा मालकाला कुठला त्रास न झाला आहे. जेणेकरून जो एखाद्या बैलाला कशी कडेने पालाची जास्त सवय असते, एखादा बैल मधून जास्त बोलतो गाडीवर, मग जेणेकरून त्याच अनुषंगाने आम्ही असं हे केलं आहे का ताससुद्धा म्हणजे फाटीची जी रुंदी आहे तीसुद्धा एका फाटीची रुंदी आम्ही मोठी ठेवली आहे. जेणेकरून गाडीसुद्धा विभागून चांगली पळेल, एकमेकांच्या अंगावर गाडी गेली नाही पाहिजे. आणि मधला तास असो किंवा साईडचं बॅरिकेड असो, खालचे डूब असो, म्हणजे व्यवस्थितरित्या केली आहे. आणि खास करून म्हणजे जे आपले गाडा मालक येतील त्यात त्यांनी आम्हाला अशी म्हणजे एक सट्टे वगैरे जे लावणारे असतात किंवा काय, त्यांनी मदत अशी करावी का जेव्हा सुट्टीला जे सट्टाबाजी चालते त्यात कृपया सर्वांनी बाहेरून असेल ते घरामध्ये येऊ नये. किंवा काही कसं असतं, काही बैल पब्लिकला प्रेस होतो, मग त्यामुळे समजा थोड्या धाग्यात 19-20मध्ये शर्यत जाते. किंवा अशा गोष्टीसाठी सर्व गाडा मालक असो किंवा आमचे जे सहकारी मित्रमंडळ असो त्यांनी आम्हाला मदत करावी ही त्यांच्याकडे विनंती. मेकर आपण सदाशिव कांबळे यांच्याकडे दिले आहे, ते त्यांच्याकडे दिले. धागापंचाला आपले 2 जण आहेत, रुशनाय आणि आमचा एक सहकारी मित्र आहे. तर जी नाव नोंदणी करण्यासाठी स्वतः आहे, मी स्वतः आहे, माझे मित्र आहेत आपल्या आमच्या कमिटीमध्ये. समालोचकमध्ये मीने, आपले खालापूरचे अनंत मामा आहेत, राहुल भोईर, फुले मामा, यांना सर्वांना आपण इन्व्हिटेशन दिलं आहे. त्याची वरिष्ठ कमिटीच्या आदेशानेच आपण हे मैदान घेतलं आहे. रिक्सर मैदान होणार आहे उद्याचं. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर येऊन लवकरात लवकर आपली गाडी पळवावी आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. आमचं पहिलंच मैदान आहे, जर काय थोडीफार आमच्याकडनं जर चूक झाली तर चूक ती आम्हाला समजून द्यावी, जेणेकरून आम्ही पुढील मैदानात ती आमची चूक दुरुस्त करू. म्हणजे फाटीचा विषय असो किंवा आमचा नियोजनाचा काय विषय असो, ती आम्हाला म्हणजे समजून द्यावी की बाबा तुमच्याकडनं हे थोडं कमी राहिलं आहे किंवा काय, त्या गोष्टीवर आम्ही पुढच्या मैदानात नक्कीच काम करू. नक्कीच. आता 3:30 वाजलेले दुपारचे आणि थोडी रोलिंग बाकी आहे आणि बॅरिगेशन थोडं बाकी आहे. अप्रतिम असं पाहायला मिळतंय. नक्कीच बैलगाडा क्षेत्रातील असतील सर्वांना विनंती असेल की लवकरात लवकर येऊन आपण नक्कीच सहकार्य करावं. कमिटीला सुंदर असं आपल्याला मैदान नक्कीच पाहायला मिळेल आणि एक आणि पुढील वाटचालीसाठी